रेकॉनायसेस म्हणजे आपल्याला एखाद्या वेळी एखाद्या पर्सनला अटॅक करायचं असेल तर त्याला आपल्याला प्रिटेंडेड दाखवावं लागतं की आपल्याकडे त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते, स्कॅनिंग करावं लागतं, त्याचा ॲक्सेस घ्यावा लागतो आणि जेणेकरून आपण त्याची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा अनऑथराईज्ड ॲक्सेस घेऊ शकतो. हे सगळं अटॅकर्स करतात ज्यावेळी त्यांना एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईटसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनसाठी अटॅक क्रिएट करायचा असतो. डिपेंडिंग अपॉन द टार्गेट इट कॅन बी सब डोमेन, सर्व्हर इन्फॉर्मेशन, सेन्सिटिव्ह फाईल अँड ओपन पोर्ट्स. रेकॉनायसेसच्या 5 फेजेस आहेत जस्ट लाईक दॅट की रेकॉनायसेस, स्कॅनिंग, गेनिंग ॲक्सेस, मेंटेनिंग ॲक्सेस अँड क्लिअरिंग ट्रॅक्स. स्कॅनिंग ॲक्सेस, मेंटेनिंग ॲक्सेस, गेनिंग ॲक्सेस अँड क्लिअरिंग ट्रॅक्स. रेकॉनायसेस ही फर्स्ट स्टेप आहे. अटॅकर इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो फॉर पर्टिक्युलर पर्सन. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा असेल तर आपण त्यावेळी त्याचा ओव्हरऑल फोन सर्च करतो. मीन्स त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, त्याच्यामध्ये कोणत्या फाईल्स क्रिएट आहेत, किंवा तो कोणतं वेबसाईट यूज करतो, किंवा त्याच्यामध्ये काय लॉग इन आय डी क्रेडेन्शियल्स आहेत, कोणते ॲप त्याच्या मोबाईलमध्ये स्टोअर आहेत. हे सगळे माहिती कलेक्ट करणं मेन स्कॅनिंग प्रोसेस होते. प्री अटॅक फेजला स्कॅनिंग प्रोसेस रेफर केली जाते. त्यानंतर ज्यावेळी आपण हे सगळे स्कॅन करतो, ओव्हरऑल इन्फॉर्मेशन घेतो त्या एखाद्या पर्टिक्युलर फोनची, त्यावेळी आपल्याला त्याचा ॲक्सेस मेंटेन करण्यासाठी काही ना काही तर त्याला अटेम्प्ट करावे लागतील. जसं की आपण स्पॉटिफाय वगैरे एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण त्याला एखादा पॉपअप मेसेज किंवा जीमेल थ्रू एखादी फिशिंग लिंक ॲड करू शकतात अटॅकर, आणि जेणेकरून त्या अटॅकरला तुमच्या फोनचा ॲक्सेस मिळून जाईल. त्याला बोलतात गेनिंग ॲक्सेस. देन नेक्स्ट मेंटेनिंग ॲक्सेस. मेंटेनिंग ॲक्सेसमध्ये त्या अटॅकरला तुमच्या फोनचा ॲक्सेस तरी भेटलेला असतो, बट तो ॲक्सेस कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यांना त्याची ओनरशिप घ्यावी लागते. जस्ट की तुम्ही एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं पण तुम्हाला एक बाय डिफॉल्ट असं वाटलं की ते सॉफ्टवेअर तुमच्या युजफुल नाही आहे, तुम्ही जे अनइन्स्टॉल केलं तरी त्याचा ॲट द बॅक एंड अटॅकरला ॲक्सेस मिळावा म्हणून त्यांनी ते सगळं सेटअप केलेलं असणार, ज्याच्या थ्रू अटॅकर कॅन अपलोड, डाउनलोड ऑर मॅनिप्युलेट डेटा, ॲप्लिकेशन अँड कन्फ्युगर ऑफ द ओनर्ड सिस्टीम. ह्याच्यामध्ये ओव्हरऑल मेंटेनिंग ॲक्सेस त्याला इम्पॉर्टंट आहे. जसं रेकॉनायसेसमध्ये या 5 फेज आहेत, त्याच्यामधली मेन फेज असेल ती मेंटेनिंग ॲक्सेस. का तर तुमचा ॲक्सेस जरी भेटला तर कंटिन्यू मेंटेन करण्यासाठी तुम्हाला ही फेज कॅरी आऊट करावी लागते. त्यानंतर क्लिअरिंग ट्रॅक्स. ज्यावेळी अटॅकरचा अटॅक कंप्लीट होतो त्यावेळी तो ओव्हरऑल इन्फॉर्मेशन डिलीट करून त्याचे सगळे जे प्रूफ असतात ते क्लिअर करू शकतात. द अटॅकर इनिशिएट इन्क्लूड द ऑब्टेनिंग कंटिन्युइंग ॲक्सेस टू द विक्टिम सिस्टीम. देन नेक्स्ट याच्यामध्ये रेकॉनायसेसचे 2 पार्ट्स पडतात. एक ॲक्टिव्ह रेकॉनायसेस अँड सेकंड इज पॅसिव्ह रेकॉनायसेस. ॲक्टिव्ह रेकॉनायसेस इज द फेज वेअर डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर सिस्टीम टू गेन इन्फॉर्मेशन. ॲक्टिव्ह रेकॉनायसेसमध्ये डिरेक्टली इंटरॅक्शन होतं आणि पॅसिव्ह रेकॉनायसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं डिरेक्टली इन्फॉर्मेशन होत नाही किंवा ते डिरेक्टली कनेक्टेड नसतात कम्प्युटर सिस्टीमशी. ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन हे रिस्की आहे कारण त्याच्यामधून जर एखादे पोलीस केस वगैरे झाली तर ते अगेन्स्ट त्यांना ॲक्शन घेऊ शकतात. त्यामुळे ॲक्टिव्ह रेकॉनायसेस कुणी रेफर नाही करत ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये अटॅकर अटॅक करत असतात. पॅसिव्ह रेकॉनायसेस ते रेफर करतात. पॅसिव्ह रेकॉनायसेसमध्ये इन्फॉर्मेशन गॅदर केली जाते विदाऊट एव्हर इंटरॅक्टिंग विथ द टार्गेट सिस्टीम. फूटप्रिंटिंगमधला हा एक मेन पार्ट आहे रेकॉनायसेस प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण जेवढ्या पॉसिबल कंडिशन्सच्या इन्फॉर्मेशन आहेत त्या कलेक्ट करू शकतो आणि आपल्या डेटाबेसला आपण स्टोअर करू शकतो, ज्याच्या थ्रू इन फ्युचर अटॅकर अटॅक करू शकतो. नेक्स्ट आता व्हर्च्युअलायझेशनमध्ये व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर हे एक मिमिक सॉफ्टवेअर आहे. जसं आपल्या फिजिकल हार्डवेअरला आपण मल्टिपल सॉफ्टवेअर कनेक्ट करून रन करू शकतो. व्हर्च्युअलायझेशनसाठी तुम्ही व्हर्च्युअल बॉक्स यूज करू शकता किंवा VMware यूज करू शकता. ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्स इथून तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्याच्या थ्रू आपण काली लिनक्स विंडो ऑपरेट करू शकतो आणि ज्याच्यामध्ये आपण व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करू शकतो. म्हणजे आपल्या एका सिंगल फिजिकल मशीनला आपण मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स कनेक्ट करून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी क्रिएट करू शकतो. ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये अटॅकर अटॅक करत असतात त्यावेळी ते व्हर्च्युअल बॉक्स यूज करून अटॅक करतात. का तर त्यांचा IP ॲड्रेस किंवा त्यांचा जो फिजिकल ॲड्रेस आहे तो आपण ट्रेस नाही करू शकत. का तर व्हर्च्युअल मशीन ज्यावेळी आपण क्लोज करतो किंवा आपण ते डिलीट करू शकतो, अनइन्स्टॉल करू शकतो, त्यामुळे त्याचा IP ॲड्रेस आपण स्टोअर नाही करू शकत जसं आपल्या ॲक्च्युअल फिजिकल मशीनचा IP ॲड्रेस आपण स्टोअर करू शकतो. नेक्स्ट फूटप्रिंटिंग. फूटप्रिंटिंगमध्ये
इट इज द टेक्निक यूज्ड फॉर गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट कम्प्युटर सिस्टीम. फुटप्रिंटिंग हा रेकॉग्नायन्सेसचाच एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आपण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन गॅदर करू शकतो एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमची किंवा एखाद्या पर्टिक्युलर टार्गेट रिलेटेड. तर याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल असेल, तुम्ही ॲमेझॉन जर सर्च केलं तर आपण ॲमेझॉनला फिल्टर आउट करतो. जर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर ॲमेझॉनवर आपण सेकंड जेव्हा आपण ॲमेझॉन सर्च करतो, आपल्याला एखादी आयटम परचेस करायचं असेल तर आपण ज्यावेळी याला आता हे सगळे ओव्हरऑल आयटम दाखवतात, पण मला याला फिल्टर आउट करायचं असेल तर आपण जस्ट ब्रँड रिलेटेड फिल्टर आउट करू शकतो. आत्ता मी फास्ट्रॅकचा ब्रँड घेतला, सो मला सगळे फास्ट्रॅकचेच ब्रँड रिलेटेड वॉच दाखवतील. त्याच्यामध्ये मला आणि फिल्टर आउट करू शकते मी. बँड मला कोणत्या कलरमध्ये पाहिजे तसेही बँड ते दाखवतात. लेदरमध्ये पाहिजे, बँड मटेरियल कसं पाहिजे, ॲनालॉगमध्ये पाहिजे का डिजिटलमध्ये पाहिजे, ह्याच्यामध्ये आपण फिल्ट्रेशन देऊ शकतो. हे सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं म्हणजे फुटप्रिंटिंग करणं. जसं आपण याला फुटप्रिंटिंग करतो त्याच पद्धतीने आपण गुगल डॉक्सला सुद्धा फुटप्रिंटिंग करू शकतो. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, ॲक्टिव्ह फुटप्रिंटिंग आणि पॅसिव्ह फुटप्रिंटिंग. आता आपण जसं आपण याच्यामध्ये करत होतो त्याच पद्धतीनं आपण ॲडव्हान्स गुगल हॅकिंग टेक्निक यूज करू शकतो. त्याच्यासाठी आपण जस्ट साईट इन टायटल इन URL हे वर्ड यूज करू शकतो. इन साईटला काय होतं की रिस्ट्रिक्ट द सर्च टू द लोकेशन स्पेसिफाईड. इन URLला रिस्ट्रिक्ट टू द रिझल्ट कंटेन इन द URL ऑफ द स्पेसिफाईड फ्रेज. अँड इन टायटलला कंटेन द स्पेसिफिक फ्रेज ऑन द पेज. जसं आता आपण बघू की आपण जर ABC पोर्टल घेतलं, ABC ट्रेनिंग .in. abctrainings.in घेतलं तर आपल्याला आपली मेन वेबसाईट असेल ती ओपन होऊन जाईल. ॲडव्हान्स गुगल हॅकिंग टेक्निक हे आपण फक्त ज्यावेळी आपल्याला डेटा फिल्टर आउट करायचा असतो त्यावेळी यूज करू शकतो. तो आपण पर्टिक्युलर एखाद्या वेबसाईटसाठी यूज करू शकतो किंवा टॅबसाठी पण आपण कन्सिडर करू शकतो. ही आपली मेन वेबसाईट जी आहे ती ओपन होते. बट मला अशी वेबसाईट नको आहे, याच्यामध्ये फिल्ट्रेशन हवे असतील तर मी ते साईट इन URL इन टायटल यूज करू शकते. जसं मी बोलले आपण साईट यूज करू शकतो. साईट abctrainings.in. साईट abctrainings.in केलं तर मला .in रिलेटेड्स ABC ट्रेनिंग्सच्या जेवढ्या साईट्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या रिप्रेझेंट होतील. याच्यामध्ये डिफरन्स कळतो आहे. आपली abctrainings.in क्लिक केलं तर आपली जी मेन वेबसाईट आहे ती आपल्याला शो ऑफ केली जाते. पण ज्यावेळी आपण साईट इन URL टाकतो त्यावेळी आपल्याला फक्त .inच्या ज्या कलेक्टेड आहेत त्याच शो ऑफ होतात. त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन झालं. ज्या .inमध्ये आहेत, ज्या .in डोमेनना कनेक्टेड आहेत त्या आपल्याला इथं रिप्रेझेंट केल्या जातात. त्याच पद्धतीने आपण इन टायटल इन URL करू शकतो. इन URL मीन्स पोर्ट ऑफ द URL आपण कन्सिडर करू शकतो. इन टायटलमध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळतो आहे. जे आपण abctrainings.in इन टायटल घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जे आपले मेन टायटल रिलेटेड जे आहेत ते शो ऑफ केले जातील. .in घेतलं तर डोमेन रिलेटेड जेवढे आहेत ते शो ऑफ केले जातील. आणि जस्ट abctrainings.in घेतलं तर आपली मेन जी वेबसाईट आहे ती आपल्याला रिप्रेझेंट केली जाते. त्यानंतर वेबसाईट फुटप्रिंटिंग. वेबसाईट फुटप्रिंटिंग म्हणजे काय, तर वेबसाईट फुटप्रिंटिंग इज अ रेफर टू मॉनिटरिंग अँड ॲनालिसिंग टार्गेट ऑर्गनायझेशन फॉर वेबसाईट इन्फॉर्मेशन. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईट दिली असेल किंवा आपली जी टार्गेटेड वेबसाईट असेल
त्याचा स्टडी करायचा असेल किंवा त्याला ॲनालाइज करायचं असेल तर आपल्याला वेबसाईट फुटप्रिंटिंग यूज करावं लागतं. वेबसाईट फुटप्रिंटिंग हे मोस्ट ऑफ क्रोम रिलेटेड आपण वेब स्टोअरवरून इन्फॉर्मेशन सर्च करून आपण करू शकतो. वेबसाईट फुटप्रिंटिंगसाठी वेपलायझर हे एक्सटेन्शन ॲड करून आपण एखाद्या कंपनीची इन्फो कलेक्ट करू शकतो. ओव्हरऑल कंपनी इन्फो ॲनालाइज करण्यासाठी आपण हे यूज करतो की त्यांनी कोणते स्क्रिप्टिंग कोड यूज केला आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते व्हेरिएशन्स आहेत किंवा त्यांनी सिक्युरिटी कोणती मेंटेन केली, त्याच्यासाठी आपण वेबसाईट फुटप्रिंटिंग वेब फुटप्रिंटिंग यूज करू शकतो. आपण क्रोम वेब स्टोअरवरून एक्सटेन्शन ॲड करून घेऊ वेपलायझर. वेपलायझर हे एक्सटेन्शन तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल. ॲड एक्सटेन्शन. ॲड होतं आहे. ठीक आहे. ज्यावेळी आपण वेपलायझर ॲड करतो त्यावेळी आपण काय काय सर्च करू शकतो, तर जे सॉफ्टवेअर त्यांनी यूज केलं ते कोणतं आहे, त्याचं व्हर्जन कोणतं आहे, ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये काय यूज केलं, स्क्रिप्टिंग प्लॅटफॉर्म काय आहे, का त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत, ओव्हरऑल त्याची इन्फॉर्मेशन एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईट रिलेटेड त्यांनी सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी काय यूज केलं, हे ओव्हरऑल आपण स्क्रिप्टिंग ॲड करू शकतो. हे ज्यावेळी डाउनलोड होईल त्यावेळी आपण चेक करू. नेक्स्ट पार्ट बघू तोपर्यंत. ज्यावेळी आपण फुटप्रिंटिंग टूल्स यूज करतो त्यावेळी आपल्याला इम्पॉर्टंट जे इन्फॉर्मेशन लागतात ते आपण हू इज लुकअपवरून कलेक्ट करू शकतो. हू इज लुकअप हे एक जस्ट डोमेन आहे, याच्यामधून आपण एक टूल यूज करू शकता किंवा हे एक ॲज अ टूल कन्सिडर करू शकता, ज्याच्या थ्रू आपण एखाद्या कंपनी रिलेटेड त्याचं डोमेन नेम, ओनर डिटेल्स, नेम सर्व्हर, वेबसाईट क्रिएशन आणि एक्सपायरी डेट, अपडेशन डेट, रजिस्टर डोमेन आय डी आणि त्याचे ओव्हरऑल कॉन्टॅक्ट डिटेल्स इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. जसं आपण कन्सिडर करू हू इज लुकअप. आता मी ABC ट्रेनिंग्स ओके ठीक आहे. हू इज लुकअप.
ओके, साईट ओपन होते तोपर्यंत आपण इन्स्टॉलेशन झालं आहे वेपलायझरचं त्याचं प्रॅक्टिकली दाखवते. आपण जर विप्रो रिलेटेड साईट सर्च केली wipro.com, मला या साईटला यांचे जे टेक्निक्स आहेत ते चेक करायचे असेल तर मी वेपलायझर ॲड करू शकते. मला या साईटची ओव्हरऑल इन्फो दिसेल की ॲनालिटिक्स काय आहेत, त्यांनी कशा थ्रू ॲनालिटिक्स केले आहेत, त्याचे ॲडव्हर्टायझिंग रिलेटेड काय काय पार्टनर्स आहेत, सिक्युरिटी काय मेंटेन केली आहे. याच्यामध्ये आपण API की देऊन ओव्हरऑल इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये जे आपण मॉड्यूल यूज करतो ते काय काय आहेत किंवा त्यांनी HSTS सिक्युरिटी मेंटेन केलं आहे, गुगल ॲड्स ॲडव्हर्टायझिंगला आहेत, लिंकिन ॲड आहेत, लिंकिन त्यांनी शॉर्ट्स क्रिएट केले आहेत किंवा टॅग केले आहेत, याच्यासाठी आपण चेकआउट करू शकतो. हे वेपलायझर एक्सटेन्शन अशा पद्धतीने आपण यूज करतो. हू इज लुकअपमध्ये आता आपण व्हॉट्सअप घेऊ. व्हॉट्सअपसाठी मला त्याचा डोमेन नेम आहे whatsapp.com. त्याच्यासाठी जर मी चेक करत असेल त्याचा रजिस्टर ID काय आहे किंवा कुठल्या रजिस्टर डोमेन त्यांनी कन्सिडर केलं आहे किंवा कशा अंडर ते रजिस्टर आहे, त्याचं डोमेन ID काय आहे, एक्सपायरी डेट कधी आहे किंवा त्याचं अपडेशन कधी होणार आहे, आपण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. ठीक आहे, रजिस्टर ID त्याचा dreamhost.llc अंडर तो रजिस्टर्ड आहे. IP लोकेशन त्यांनी दिलं आहे, IP ॲड्रेस दिलं आहे, ANS आहे, डोमेन सिस्टीम दिलं आहे किंवा त्याचा जो स्टेटस आहे ते त्यांनी डिफाईन केलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेट्स दिसत आहेत, कधी क्रिएट झालं आहे, त्यात एक्सपायरी कधी होणार आहे किंवा अपडेशन कधी केलं आहे. त्यांनी क्रिएट 2006ला केलं आहे, एक्सपायरी त्याचं 2026ला आहे आणि अपडेशन त्याचे आत्ताच झाले आहेत 2024ला. अशा पद्धतीने आपण सोशल इंजिनिअरिंग टेक्निकसुद्धा चेक करू शकतो. जे सोशल इंजिनिअरिंग टेक्निक आपण चेक करतो की जे चेक करायचे आहेत फुटप्रिंटिंगसाठी ते आपण एक्सप्लॉइट DB यूज करून करू शकतो. एक्सप्लॉइट DBला गुगल हॅकिंग डेटाबेस कनेक्टेड असतो, ज्याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर वेबसाईट असेल किंवा त्या पर्टिक्युलरला कुठली वल्नॅबिलिटी प्रेझेंट असेल. वल्नॅबिलिटी इन द मीन्स एखाद्या त्याच्यामध्ये काय वीक पॉईंट्स असतील ज्याच्या थ्रू अटॅकर ॲक्सेस करू शकतो. त्या वल्नॅबिलिटी त्यांनी एका डेटाबेसला कनेक्ट केल्यात, ज्या गुगल हॅकिंग डेटाबेसला स्टोअर केलेलं असणार. इथं तुम्हाला गुगल हॅकिंग डेटाबेस सिलेक्ट करायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल साईट्स रेफर केल्या जातील. तुम्ही याच्यामध्ये चेकसुद्धा करू शकता. जर मी CCTV रिलेटेड एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार असेल तर मला ओव्हरऑल इन्फॉर्मेशन CCTV रिलेटेड जो डेटा आहे तो शो ऑफ केला जाईल. तर जर मी ही न्यू टॅबमध्ये ओपन केलं तर मला त्याची इन्फो कलेक्ट करण्यासाठी मदत होईल. आता तुम्ही ही जर साईट ओपन केला DIPOL तर त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर त्या वेबसाईट रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला इथं दिसून जाईल. CPDमध्ये तुम्ही त्याची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. याच्या थ्रू झिप फाईल आहे, तुम्ही अनझिप करून त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. या पद्धतीनं अटॅकर अटॅक करू शकतात किंवा तो डेटाबेस ते स्टोअर करतात. हे झालं सोशल इंजिनिअरिंग फुटप्रिंटिंग.